नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी अगदी महाराष्ट्रामध्ये एस एम एल अनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो, अगदी मार्कनुसार मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि आज मी तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या अगदी MBBS जो कट ऑफ आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ आफ्टर SML लिस्ट, तर महाराष्ट्रात MBBSसाठी सेफ SML काय असू शकतो ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जाऊ शकतो, तर अगदी मी इथं काढलेलं आहे पूर्णपणे गव्हर्नमेंट MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ आफ्टर SML 2024 असं काढलेलं आहे। त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा आपण जर SML जर आपण विचार केला तर इथं मी ओपन कॅटेगरीचा SML जर आपण मी तुम्हाला लिहून दाखवते, लक्षात येईल। तर मागच्या वेळेस मी मार्क तुम्हाला दाखवले होते कॅटेगरी वाईज, आज मी तुम्हाला SML सांगणार आहे कॅटेगरी वाईज। तर SML ओपन कॅटेगरीचा 3100 हा मी काढलेला आहे एक्सपेक्टेड। तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ SML असेल तर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट लागण्याचे चान्सेस आहेत। तर 3100 हा मी ओपन कॅटेगरीचा काढलेला आहे। आणि OBCचा कॅटेगरीचा SML आपण जर इथं विचार केला तर त्या विद्यार्थ्याला 3300 जर त्या विद्यार्थ्याचा SML येत असेल किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर त्या विद्यार्थ्याला OBCच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटला चान्सेस असणार आहेत। आणि पुढे मी इथं आणखीन काढलेलं आहे गव्हर्नमेंटसाठी EWSच्या विद्यार्थ्यांसाठी SML किती असू शकतो, तर 3200 हा मी काढलेला आहे की किंवा 3200च्या आतमध्ये जर विद्यार्थ्याचा SML येत असेल तर त्याला सेफ स्कोअर असणार आहे EWSच्या विद्यार्थ्यासाठी गव्हर्नमेंटसाठी। आणि हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं महाराष्ट्रामधले SMLचा विचार सांगितलेला आहे। आणि मी त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी आपला ऑल ओव्हर इंडिया रँकमधला पण अगदी तुम्हाला ओपन कॅटेगरीचं मी सांगणार आहे की 76500 असेल तर तुमच्या ऑल ओव्हर इंडिया रँकमध्ये ओपन कॅटेगरी येतात, तुम्ही त्यासाठी पण तुम्ही गव्हर्नमेंटसाठी सेफ असणार आहे। आणि OBCसाठी 78,000 असेल तुमचा रँक ऑल ओव्हर इंडिया रँक तरी तुम्ही गव्हर्नमेंटसाठी सेफ असणार आहे। तर हे झालं गव्हर्नमेंटचं। आणि मी प्रायव्हेटचं पण तुम्हाला जसं शॉर्टमध्ये मी प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आफ्टर SML आल्यानंतर किती असू शकतो अगदी कॅटेगरी वाईज, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, मी इथं काढलेलं आहे ओपन कॅटेगरीचा आपल्या प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा SML किती असल्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे किंवा त्याच्या आतमध्ये असल्यानंतर। तर मी ते काढलेलं आहे 6850 च्या आतमध्ये जर तुमचा SML असेल तर तुम्हाला नक्कीच प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत, हे ओपन कॅटेगरीसाठी। आणि हे नेक्स्ट मी काढलेलं आहे OBC। तर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी SML जर आपण इथं पाहिला असेल तर 7000 येत असेल किंवा 7000च्या आतमध्ये विद्यार्थ्याचा SML येत असेल तर तो विद्यार्थ्याला सुद्धा प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटसाठी MBBSसाठी तुम्हाला इथे OBCच्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत। आणि हे झालं पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये। आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा जर विचार केला आपण प्रायव्हेटमध्ये तर ओपन कॅटेगरीला आपण इथं पाहू शकतो किती इथं मी काढलेलं आहे की जवळजवळ 76,500 हा ओपन कॅटेगरीला, OBCला 78,000 काढलेला आहे ऑल ओव्हर इंडिया रँकचा गव्हर्नमेंटचा। आणि प्रायव्हेटचा जर तुम्ही जर विचार केला, सॉरी हे प्रायव्हेटचं सांगितलं, आणि गव्हर्नमेंटचा जर तुम्ही विचार केला तर 37,300 हा ओपन कॅटेगरीचा आहे गव्हर्नमेंटचा। आणि OBCचा ऑल ओव्हर इंडिया रँक 39,500, तर EWSवाल्याचा 38,500 हा झाला प्रायव्हेटवाल्यांचा ऑल ओव्हर इंडिया रँक काढलेला आहे। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोन्हीचं MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ आपला जो SML आहे त्याच्यावरून अगदी आम्ही ते डाटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता। आणि याच्याबद्दल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ आफ्टर SML लिस्टवरून आम्ही एक अंदाज बांधलेला आहे महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी सेफ SML काय असू शकतो त्याच्याबद्दल। ओके मित्रांनो, फ्युचर डॉक्टर, थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।